टेंभूर वाशीनाका येथील नीळवादळ मंडळाच्या वतीने संयुक्त जयंती महोत्सव आयोजित करण्यात आले होते। नीळवादळ मंडळाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी मंगळवार 14 एप्रिल 2026 रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती प्रकाशनगर गडकरी खान वाशीनाका चेंबूर येथे साजरी करण्यात आली। नीळवादळ मंडळातर्फे संयुक्त जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त शनिवार दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी राजमुद्रा निर्मित गौरव माझा भीमाचा का ऑर्केस्ट्रा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात नशीबवान महिलांसाठी आकर्षक भेट वस्तूंचे वितरित करण्यात आले। हा संयुक्त जयंतीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नीळवादळ मंडळाचे विजय धनवे, हिरप्पा खजीर, रणजित घोडके, कृष्णा जाधव, सुनील त्रिभुवन, संदेश कांबळे, अनिल धनवे, कैलास सोनावणे, आकाश घोडके, सोमनाथ सोनावणे आदीसह अन्य सदस्यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला आणि विविध उपक्रम विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश हा आपण जनतेला देत असतो। या आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी संयुक्त जयंती साजरी केली जाते, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले, तथागत भगवान गौतम बुद्ध या सर्व आपल्या महामानवांची जयंती साजरी करून समाजाला एकतेचा संदेश देण्याचं काम या ठिकाणी आमचे शाखा प्रमुख हिरप्पा खजीर हे करत असतात। त्याचप्रमाणे या भागातील सर्व जे RPIचे आमचे पदाधिकारी आहेत, त्याचप्रमाणे मंडळाचं इथे स्थानिक मंडळ जे आहे त्यांचे अध्यक्ष विजयजी यांच्या माध्यमातून हा उपक्रम दरवर्षी या ठिकाणी साजरा केला जातो। आम्ही देखील या ठिकाणी उपस्थित असतो आणि मानवतेचा समतेचा संदेश देण्याचा एक पवित्र कार्य या कार्यक्रमाच्या माध्यमातून या भागात शिवसेना शाखेच्या वतीने केलं जातं, याचा देखील मला आनंद आहे। आणि असंच कार्य आणि असंच काम आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून व्हायला पाहिजे असं आम्हाला वाटत असतं। आमचे उपनेते सरचिटणीस आमचे शेवाळे साहेब यांच्या माध्यमातून देखील आमचा हाच प्रयत्न असतो आणि ते कार्य आणि ते काम या शाखेच्या माध्यमातून शाखा प्रमुख हिरप्पा खजीर आहेत, त्याचप्रमाणे आमच्या महिला शाखा प्रमुख आणि शिवसेनेचे सर्व विधानसभेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहून हा उपक्रम अतिशय स्तुत्य उपक्रम या ठिकाणी राबवतात, त्याबद्दल मला आनंद आहे। धन्यवाद। राष्ट्र के आरोग्य देवता छत्रपति शिवाजी महाराज को वंदन करता हूँ। परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर को वंदन करता हूँ। 135वां जयंती हम लोग हर साल की तरह इस बार भी हम लोगों ने अच्छे से साझा किया। महिला लोगों का अच्छे से हम लोग को सपोर्ट भी मिला, उनको अच्छे से हम लोग ने गिफ्ट और जयंती निमित्त हम लोग उनको हर साल गिफ्ट प्रदान किया। हम लोग क्या कहेंगे, आपके इस कार्यक्रम में विशेष मान्यवर उपस्थित थे? हाँ, काफ़ी आए, हम लोगों को अच्छे से सपोर्ट किए कार्यक्रम के लिए और उन्होंने हम लोगों को हर साल इसी तरह से कार्यक्रम करने के लिए शुभेच्छा देके गए। हम लोगों को मान्यवर आए थे? काफ़ी नगर सेवक लोग आए थे, बड़े हमारे वरिष्ठ पदाधिकारी लोग आए थे, सब उन्होंने हम लोगों को शुभेच्छा दी है। ये तो कुछ नहीं, आज हम जो भी है हमारे डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के वजह से हम लोग को आज उनके आशीर्वाद के नेतृत्व में आज उनकी वजह से हम आए और उन्होंने हमको जो दिया है, हम लोगों को जो ये किया है, उसकी वजह से हम लोग आज ये महिला लोगों को हम लोग सब कर पा रहे हैं। शहरी विभागामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची नीळवादळ मित्रमंडळ गडकरी खान यांनी ही 135वी संयुक्त जयंती खूप मोठ्या थाटामाटामध्ये साजरी केली आणि प्रेक्षकांनी पण खूप म्हणजे उत्साह दाखवला। दरवर्षीप्रमाणे कार्यक्रम एकदम छान बेस्ट चांगल्या पद्धतीने त्यांनी जे मंडळाचे पदाधिकारी आहेत त्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यवस्थित पार पाडला। आणि बाबासाहेबांचं काय होतं, बाबासाहेबांनी जो शिक्षण घेणार, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हे ज्यांनी आपल्याला शिकवलं, तर त्यांचं म्हणजे महापुरुषांची आपल्याला जयंती साजरी केलीच पाहिजे। ज्यांनी आपल्याला छत्रपतींनी स्वराज्य दिलं आणि यांनी संविधान दिलं, आपला देश चालतो या बाबासाहेबांच्या संविधानावरती। तेव्हा जे प्रेक्षक वर्ग होता ते आपण सर्व प्रेक्षक वर्गाचं जे नीळवादळ मित्रमंडळ पण खूप जे मान्यवर आले होते, मान्यवरांनी मोठमोठे मान्यवरांनी पण आमच्या इकडे भेट दिली, त्या सर्व मान्यवरांचं पण नीळवादळ मित्रमंडळ खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम। महाराष्ट्राचे आराध्यदैव छत्रपती शिवाजी महाराज
आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव निळं वादल गडकरी खान चेंबूर या ठिकाणी त्या संघटनेचे प्रमुख आमचे सहकारी मित्र हिराप्पा खजीर, विजय धनवेजी, त्याच्यानंतर आणि सर्व पदाधिकारी अतिशय प्रत्येक वर्षी अतिशय धूमधडाक्यामध्ये आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये हा जयंती महोत्सव साजरा करतात. आणि तो साजरा करण्याचं कारण एकच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आचार विचार लोकांपर्यंत पोचवावे. स्त्रियांचे प्रश्न बाबासाहेबांनी कसे सोडवले, मागासवर्गीयांचे प्रश्न काही सोडवले, पाण्याचे प्रश्न काही सोडवले, विजेचा प्रश्न काय सोडवला आणि एकूण देशावरती प्रेम असणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आचार विचार लोकांमध्ये रुजवावा. आणि हे वादळ, एक निळा वादळ ह्या नावानं हे कार्यक्रम होतात, ही आनंदाची गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की ह्या जयंती महोत्सव करत असताना अलीकडच्या काळामध्ये फेसबुकला मी वाचत असतो की नाचून नाही तर वाचून जयंती महोत्सव साजरा केला पाहिजे. खरं म्हटलं तर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी 364 दिवस चांगलं वाचतात आणि फक्त एक दिवस 65वा दिवस असतो, तो एक शेवटचा दिवस, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यासाठी देशभर नव्हे ते जगाच्या 152 देशामध्ये आनंदामध्ये उत्साहामध्ये नाचत गावत सर्व जाती धर्माचे लोक हा दिवस साजरा करतात. आणि त्याच्यावरती कारण का तो दिवस नसता तर आम्ही नसतो, तो दिवस नसता आम्हाला स्वाभिमान मिळालं नसता, स्वातंत्र्य मिळालं नसतं. आम्ही हा दिवस बाबासाहेब आंबेडकर जयंती म्हणजे आम्ही समजतो आमचा स्वातंत्र्य दिवस आहे. देशाला स्वातंत्र्य मिळालं पण माणसाला माणुसकीची वागणूक नव्हती, ती वागणूक देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांना आम्हाला मिळवून दिल्याबद्दल त्यांना मानाचा मुजरा करतो. आणि निळं वादळ हे असंच वादळ वाशी नाक्यात चेंबूरमध्ये झंझावात हवं अशा प्रकारची मी बुद्धाचरणी प्रार्थना करतो. जय भीम. नक्कीच आज 135वी जयंती आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची. आणि सालाबादप्रमाणे या प्रकाशनगर गडकरीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महामानवांची जयंती साजरी होते. आम्हाला सगळ्यांना बोलवलं जातं, या ठिकाणी मानसन्मान केला जातो. आणि बाबासाहेबांचं जे संदेश आहे, संघटित व्हा, संघर्ष करा, आणि त्याप्रमाणे ह्या लोकांना इथे मेसेजसुद्धा जातो. आणि अतिशय चांगल्या पद्धतीत ह्या ठिकाणी जयंती उत्सव साजरी होते. आज हे जग बदलणारा बाप माणूस म्हणून आमचे हिरप्पा खजीर आणि विजय धनवे व सर्व सुभाष विटकर आणि सर्व त्यांचे कमिटीचे जेवढे मेंबर्स आहेत या सगळ्यांनी अतिशय चांगला कार्यक्रम हे केला. आणि हे जे पुस्तक दिलेलं आहे हे खरोखर वाचण्याजोगे आहे. यामध्ये माणसं कशी घडवली आणि काय संघर्ष केला या पुस्तकामध्ये आहे. आणि अतिशय चांगल्या पद्धतीत हा कार्यक्रम ह्या ठिकाणी साजरा होतोय. आनंद झाला या ठिकाणी आलो. आणि मी पूर्ण मंडळाचं खरोखर आभारी आहे की आपण या ठिकाणी बोलवता आम्हाला आणि या सोहळ्यामध्ये आम्हाला यायला मिळतं. निळं वादळ या मंडळाने गतवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या जल्लोषात उत्साहात भीमजयंतीचा जो कार्यक्रम राबवलेला आहे, त्या कार्यक्रमामध्ये जो जल्लोष आणि जोश आहे तो जोश पाहता जे बाबासाहेबांची शिकवण आहे की 365 दिवस वाचण्यासाठी दिलेलं एक पुस्तक आणि एक दिवस नाचा, 365व्या दिवशी नाचा, ते नाचण्याचा कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. त्याबद्दल हिराप्पा खजीर आणि विजय धनवे यांच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्व बांधवांना भीमजयंतीच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश नहीं दुनिया के आदर्श हैं और उनके बारे में तो आज जो नीला बादल मंडल है उसके सभी पदाधिकारियों को हम धन्यवाद करता हूं कि जो एक भावना के तहत ये संयुक्त जयंती रखते हैं शिवाजी महाराज की. बाबा से ये महामानव पुरुष, इनके बारे में बोलना कितना भी बोला जाए कम रहेगा. मैं तो एक ही चीज़ उनका बोलना चाहता हूँ, हाथ में किताब हो, पैर में जूता न हो चलेगा लेकिन हाथ में किताब होना ज़रूरी है. यही सिकवन है बाबा जी की. और बाबा साहब अम्बेडकर ने समाज को हर रूप से सुधारा है, राजनीतिक रूप से, सांस्कृतिक रूप से, धार्मिक रूप से, सब तरह की प्रेरणा उन्होंने दिया है. और उस प्रेरणा आज बाबा साहब नहीं होते तो हम यहाँ नहीं होते, हमारा संविधान यहाँ नहीं होता, और छत्रपति शिवाजी महाराज नहीं होते तो आज मुग़लों से ये हिंदवी साम्राज्य नहीं उपस्थित हो पाता था. इसलिए हम इस मंडल को का आभार व्यक्त करता हूँ, अभिनंदन करता हूँ विशेष करके कि ये लोगों ने इतने बड़े प्रयागनगर स्लम एरिया में और इतना बड़ा काम करके और सबको दूर दूर से बुलाते हैं और बहुत प्रेम पूर्वक, सबको सम्मान पूर्वक, पत्रकार बंधु हों और लोग हों, उनके मित्र बंधु हों, सबका स्वागत करते हैं. मैं तहे दिल से उनका शुक्रिया अदा करता हूं और भगवान से प्रेरणा
प्रार्थना करता हूं कि इनको इस तरह की बुद्धिमत्ता देते रहे। और बाबा जी क्या एक सिकवन में इस बार लेके चल रहा हूं कि पैर में जूता हो न हो लेकिन हाथ में किताब होनी चाहिए। और इस किताब के साथ मैं अपनी बात को यहीं पे विराम देता हूं। जय बाबा साहेब, जय छत्रपती शिवाजी। निळा वादळ हे आज 10-15 वर्षापासून जी जयंती चालू केलेली आहे। पहिले काही लोक होते ते आपले सोडून गेले, जे लोक आपले म्हणजे इकडे बौद्ध समाज कमी असल्यामुळे तरी आम्ही एक 20-25 घरं आहे आणि ते चांगल्याप्रमाणे निळा वादळने एक चांगला पाऊल उचलला आणि दर वर्षाला ही जयंती साजरी करतात। 14 एप्रिल करायच्या हर वर्षी 14 एप्रिलला जयंती साजरी करतात। यावेळेला काही बघा रोमनची गाणे असतात, बाबासाहेबांचे काही ऑर्केस्ट्रा सर्व ठिकाणी हे फिक्स असल्यामुळे ते त्यांना एक करमणूकचा कार्यक्रम आहे भेटला नसल्यामुळे थोडी लेट केली जयंती आणि ही 18 तारीख यांनी घोषित केली। मला बोलले बाबू तू या जयंतीला राहा, कारण मी 14 एप्रिलला राहत नसतो, मी म्हणजे नगरामध्ये 108 वार्डमध्ये होतो आणि त्या वार्डामध्ये फिरत होतो, त्यामुळे मला टाईम नसल्यामुळे आणि हे 18 तारखेचे जे आता मस्त कार्यक्रम केले, मला वाटतं दोन्ही न्यूजचे चॅनलचे माध्यमातून हा प्रसार माध्यमातून एवढा चांगला मला वाटतं कार्यक्रम होणार आहे। दोन्ही चॅनलचे आमचे संपादक चांगले भेटले आम्हाला आणि चांगले आत्तापर्यंत चांगले पण आम्हाला सहकार्य घेतले आणि बाबासाहेबामुळेच आम्ही आज इकडे आहे आणि बाबासाहेब नसलेच आज आमच्या तेच गळ्यात झाडू आणि पाठी मडकं असलं असतं आज जे बी आज मी उभा आहे एवढं शान आणि लोक आज एवढे भीमसैनिक उभे आहे हे माझ्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबच्यामुळेच आहे। एवढंच मी आज तुम्हाला शुभेच्छा, तुम्ही आलात माझ्या जयंतीला पूर्णपणे तुम्ही पत्रकारांनी आणि या जनतेने आम्हाला जे सहकार्य यांचा मी मनापासून धन्यवाद। जय भीम, जय महाराष्ट्र। CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।